नाही, असं कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम हेअर ट्रान्सप्लांटेशन नंतर येत नाही. कारण की आपण जी सर्जरी करतो आहे हेअर ट्रान्सप्लांटेशन ही स्किनची सर्जरी आहे. ठीक आहे. स्किन हा जो पार्ट आहे बेसिकली 2 भागामध्ये डिवाइड होतो. एक सुपरफिशियल लेअर असतं त्याला एपिडर्मिस म्हणतात, डीप लेअर त्याला डर्मिस म्हणतात, त्याच्याखाली टिश्यू असतं. तर ही जी सर्जरी आहे ही रिलेटेड टू फक्त सुपरफिशियल आणि डर्मिस म्हणजे त्या भागामध्येच रिलेटेड असतं. त्याच्या खाली जे असतात त्याच्याखाली फॅट टिश्यू असतो, त्याच्याखाली स्कल बोन असतं, त्याच्या आतमध्ये मेंदू हा प्रोटेक्टेड असतो. त्याच्यामुळे आपण ही कुठल्याही प्रकारच्या तिथपर्यंत इजा होण्याची काहीच शक्यताच शक्यता नाही. नाही. कारण की जे काही इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात ते एवढे सिंपल इन्स्ट्रुमेंट असतात की त्यांची लेंथ 5 मिलीमीटरपेक्षा जास्त नसते. त्यामुळे डीप जाताना सुद्धा एवढं डीप जाऊ शकत नाही आणि ते एवढे शार्प नसतात की ते स्कल बोनला पेनिट्रेट करू शकतात किंवा स्कल बोनला पास करू शकतात, कारण त्याला ड्रिल मशीन लागेल डायरेक्ट जर करायचं असेल तर. तसं कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम ब्रेनमध्ये तरी होत नाही.